अय्यो, प्रेमात हेही असतं? हो. शुभ अश्विका. ओके. पार्ट आहे 75. पार्ट 74 मध्ये बघितलं होतं आपण. अश्विका मस्त रात्री बाल्कनीमध्ये येऊन कॉल करते शुभला आणि बोलत असते. तर नुपूरबद्दल बोलणं होताच अश्विका काहीतरी विचारायचं बोलते, तर शुभ विचार बोलतो. सो आता पुढे बघू. अश्विका बोलते, जी सिच्युएशन तुझ्या ऑफिसमध्ये घडली नुपूरला घेऊन, तेच जर माझ्या ऑफिसमध्ये घडली असती तर? आय मीन, माझा असिस्टंट एक मुलगा असता तर तू असं समजून घेतला असता का? शुभ बोलतो, खरं सांगतो ऐक, मी नसतो ॲडजस्ट करू शकलो यात, कारण मला मेन प्रॉब्लेमच मेलचा आहे. सो हे कधीच शक्य नसतं झालं. आणि तुला माहिती आहे ना की मला तुझ्याशी कोणाचं बोलणं पण सहन होत नाही. अच्छा. अश्विका बोलते, मला माहिती आहे तू असं काही सहन नाही करू शकत, पण तुला हेही माहिती असायला हवं की जर मला काही प्रॉब्लेम नसेल तरी प्रॉब्लेम असतो कुठल्याही मुलीचं तुझ्याजवळ तुझ्यासोबत 8 तास असण्याचा, आणि ती जर नुपूर असेल तर जास्तच प्रॉब्लेम असतो. बिकॉज तिला तू आवडतोय आणि तिचंही आता जास्त वाढेल बोलणं, तर पुन्हा जास्त प्रेमात वेडी होईल ती. शुभ बोलतो, आय नो अश्विका, आणि मी नुपूरसोबत फक्त कामासाठीच बोलणार आहे आणि माझ्या लक्षात सेम हीच गोष्ट आहे, सो तू नको काळजी करू. हां, देन गुड. अश्विका बोलते, बरं मी आज जाते आणि बसते हॉलमध्ये थोड्या वेळ, ओके, मग बोलू आपण नंतर. तर शुभ ह्यावर ठीक आहे बोलतो आणि मग कॉल कट होतो. शुभला कॉल येतो काही वेळाने बाहेर फिरायला जाऊ म्हणून, तर शुभ त्याचा मेसेज करून विचारतो अश्विकाला. तर फोनकडे लक्ष नसतो आणि मग 10 मिनिट वेट करून शुभ चालला जातो. तर शुभ गेल्यानंतर तिकडे काही नेटवर्क नसतो. सो मग अश्विका कॉल्स मेसेजेस करून करून खूप टेन्शनमध्ये येते आणि तसंच घाबरून जाते की हा नक्की इतक्या रात्री कुठे आणि कोणासोबत गेला असेल. तर परत परत कॉल्स करून पण कॉल लागत नसतो. बाप रे. आणि मग काही वेळाने अश्विका हॉलमध्ये जाऊन बसते आणि कॉल्स ट्राय करत असते, आणि तेव्हा वाजलेले असतात रात्रीचे 2:30. तर तेव्हा शुभ येतो नेटवर्कमध्ये आणि तेव्हा लागतो कॉल. तर शुभ कॉल रिसीव्ह करताच हेलो बोलतो. तर अश्विका खूप शांत होऊन जाते आणि मग विचारते की तू ठीक आहेस ना? तर ह्यावर शुभ हो मी ठीक आहे बोलतो. अश्विका बोलते, कुठे असतो आत्ता आणि मला न विचारता का गेला? इतके मोठे निर्णय तू असं कसं घेऊन मोकळा होतो? हां. शुभ बोलतो, अगं जस्ट असंच आलो, तुझं रिप्लाय नव्हता आला म्हणून. आता जात आहे मी घरी आणि पुन्हा अर्धा तास लागेल मला, सो घरी गेल्यानंतर मेसेज करतो. मग यावर उद्या बोलू आपण. अश्विका यावर ठीक आहे बोलते आणि मग अर्धा तास रूममध्ये जाऊन असंच टाईम बघत बसलेले असते आणि परत 30 मिनिटने कॉल करते. तर शुभ बोलतो की झालं ग, आलो घरी, सो चल बोलू उद्या. झोप आता शांत, ओके बेबी, टेक केअर, लव्ह यू. कॉल कट आणि मग नेक्स्ट डे दोघांनाही सुट्टी असते. तर शुभ मस्त सकाळी 10 पर्यंत झोपूनच असतो आणि अश्विका 7 पासून उठून असते वेट करत असते की शुभ केव्हा उठेल आणि केव्हा माझ्याशी बोलेल. तर 10ला उठताच मेसेज करतो तसं अश्विकाला, आणि मग दोघेही भेटायचे ठरवतात. तर अश्विका रेडी वगैरे होते आणि जाते शुभला भेटायला. तर सिटीपासून भरपूर लांब गेलेले असतात दोघेही. दुपारी 2 वाजता दोघांची भेट होते आणि मग अश्विका इतक्या रागात असते की खूप जास्त. तर बोलायला लागते तसंच रागात, तुला थोडी पण काळजी नाही ना माझी? बरं मला एक सांग, तुला काय वाटतं माझ्याबद्दल? किती प्रेम असेल माझं तुझ्यावर? किती काय करू शकते मी आणि किती काय नाही करू शकत मी तुझ्यासाठी? सांग ना. शुभ बोलतो, काळजी आहे म्हणून तर आधी विचारलं ना, पण तू काही रिप्लाय नाही दिले तर निघून गेलो मी. तुझं प्रेम आहे, भरपूर आहे माझ्यावर, आणि मला हेच वाटतं की तू एंड मोमेंटला सोडून जाऊ शकते. लाईक फॅमिलीने जास्तच इमोशनल ब्लॅकमेल केलं तर, किंवा काही धमक्या दिल्या तर. अश्विका बोलते, म्हणूनच तुझं हे असं वागणं असतं. जर तू शुअर असता मला घेऊन किंवा रिलेशनला घेऊन, तर नक्कीच आज तुझं असं वागणं नसतं. पण तरी ठीक आहे, जेव्हा तुला वाटेल तेव्हा तसं वाग. मी पण तुला कशासाठी काही फोर्स नाही करणार आता. शुभ बोलतो, सॉरी अश्विका, पण मला खरंच जे वाटतं तेच बोललो मी, आणि हे सर्व तुझ्या वागण्यावरून बोलण्यावरून बोलत आहे मी, बाकी काही नाही. अश्विका बोलते, ठीक आहे चल, झालं माझं बोलून, निघायचं का आता घरी जायला? शुभ बोलतो, तुझं झालं असेल बोलून पण माझं नाही झालं, सो बस इथे आणि सांग मला हे असं डोळ्यात पाणी का आलं आता? हां. अश्विका बोलते, काही नाही, ते असंच कचरा गेला असेल, बाकी काही नाही. चल ना घरी निघूया, बिकॉज मम्मा लवकर बोलली होती मला. शुभ बोलतो, जेव्हापर्यंत तू मला खरं काय ते सांगणार नाही तेव्हापर्यंत तू किंवा मी इथून कुठेही जाणार नाही. आता सांग पटकन, नाहीतर बस असंच माझ्याकडे बघत.
अश्विका बोलते, तुला का नाही वाटत की माझं प्रेम खूप जास्त आहे, लाईक मी तुला त्रास होईल असं सुद्धा वागत नाही आणि प्रत्येक बाबतीत तुझाच विचार करते आणि घरी सुद्धा किती कोण काय काय बोलतात तरी त्यांना आन्सर करते, पण अदर स्थळाबद्दल ऐकून शांत कधीच बसत नाही आणि कधीच त्यांचं कोणाबद्दल काही ऐकूनही घेत नाही. शुभ बोलतो, अगं हो ठीक आहे ना, इतकीच मनाने माझी आहेस ना आणि हे सर्व करत आहेस तर नक्कीच मला कळेल लवकरच. आणि जसं तू मला घेऊन फिअरलेस आहेस तसं मी पण तुला घेऊन होणार. पण त्यासाठी थोडा वेळ लागत असतो, ते वेळ द्यायला हवा आपण. अश्विक यावर जस्ट ठीक आहे बोलते आणि मग तसं शांत बसलेली असते तर एक आईस्क्रीम शॉप दिसते तर लगेच बोलते की मला आईस्क्रीम खायची आहे, चल तिथे. तर तिकडे शुभ बघतो आणि बोलतो की नाही ग नको, त्या शॉपकीपर सोबत माझं भांडण झालं आहे ऑलरेडी, सो तिकडे नको, दुसरीकडे जाऊ ना आपण. अशिका बोलते, केव्हा झालं, कशामुळे? शुभ बोलतो, अगं एकदा असंच नुपूरसोबत गेलो होतो, लाईक खूप आधीची गोष्ट आहे ही, जेव्हा तू पण तुला हवा त्यांच्यासोबत फिरत होती ना तेव्हाची. तर तिथला एका मुलगा नुपूरला खूप बघत होता तर तिला ऑकवर्ड वाटलं. मग त्याला विचारलं मी की असं का बघत आहेस, तर तो र्यूडली आन्सर केला की माझे डोळे मला जिकडे बघायचं असेल तिकडे बघणार, तू कोण मला सांगणार आहे एक्सेट्रा. मग तसंच दिली त्याला एक कानाखाली. हे ऐकता त्या शिवाला खूप हर्ट होतं आणि तसंच डोळ्यात पाणी येतं तर तसंच कंटिन्यू शुभकडे रडतच बघत बोलते की खूप जास्त नजरेतून उतरून चालला आहेस तू शुभ. एक दिवस अशी वेळ येईल ना की मलाच तुझ्याशी लग्न करायला नकार द्यावा लागणार, सो तू सांभाळूनच राहा. इतकं मन दुखवतो ना तू माझं, ज्याचा तू विचारही नसेल केला. शुभ बोलतो, खूप जास्त आधीची गोष्ट आहे ही आणि तू काही कमी मन दुखावून नाही आहेस जे मला असं काहीतरी बोलत आहेस, कळलं ना? स्वतः पण बघ एकदा काय काय वागवून आहेस तर त्यानंतर मला ऐकावायचं. अश्विका यावर फक्त ठीक आहे बोलते आणि मग शुभला बघवत नाही असा रडका फेस. तर अश्विकाच्या जवळ येतो आणि डोळ्यातील अश्रू पुसून देत बोलतो की सॉरी बेबी, प्लीज रडू नको तू. जे झालं ते भरपूर आधीचं होतं आणि त्या वागण्यामुळे मला माझीच लाज वाटत आहे, पण खरंच सॉरी ग बेबी. हां. अश्विका बोलते, असू दे बाजूला होतो, मला बोलायचं नाही आहे तुझ्याशी. शुभ बोलतो, तुला माझ्याशीच बोलावं लागेल, दुसरा ऑप्शनच नाही आणि बाजूला का हो गं मी? माझी होणारी बायको आहे, मग मी कोणाला कशाला घाबरू? अश्विका बोलते, दुसरे तिसरे ऑप्शन मला नकोच आहे, कळलं का? आणि होणारी बायको बोलणं खूप इझी असतं पण बायकोचं मन जपणं खूप हार्ड असतं, सो हे लक्षात ठेव आणि त्याचा वाघ, कळलं का? हम्म. शुभ बोलतो, हो ठीक आहे, वागतो, तुला हवा अगदी तसंच. चला तर जाऊ का कुठेतरी आपण आणि खाऊ तुझी फेवरेट आईस्क्रीम, आणि एक पेक्षा जास्त नाही खाऊ देणार मी, सो प्लीज तिथे गेल्यानंतर जिद्द करायची नाही. अश्विका बोलते, हो ठीक आहे. अशी पण मी गुड गर्ल आहे, सो कधीच असं वागत नाही, चल चल. दोघे मस्त आईस्क्रीम खायला जातात आणि बसतात एका टेबलवर, तर अश्विका तिथे ऑर्डर आणि मग ते येतपर्यंत दोघे मस्त सेल्फी घेत असतात आणि मग ऑर्डर येतं. सर्व फिनिश वगैरे झाल्यानंतर अश्विका बोलते की आता हे मागव. तर शुभ बोलतो की तुला आधीच बोललो होतो ओनली वन, मग आता काय हे ते चाललंय. अश्विका छोटी बेबीसारखं प्लीज एक असं बोलत असते तर शुभ बोलतो की ओव्हर कोल्डने तुला लगेच सर्दी होऊन तुझं डोकं दुखायला लागतं, ज्यामुळे रात्री झोप पण येत नाही तुला आणि मी जवळ नसतो हे सर्व नाटकं बघून तुला झोपी घालायला, सो प्लीज चल. अश्विका उठतच नसते आणि शुभ उठून असतो तर सगळे बघत असतात, तर शुभ परत बसतो आणि अश्विकाला चल चल बोलत असतो, पण अश्विका नकारच येत असते आणि मग शेवटी शुभ बोलतो की ठीक आहे मागवून घे, फक्त काही त्रास होऊ दे, नाही तुला दिलो एक जोरदार कानाखाली तर बघशील तू. अश्विका बोलते, तू मला मारू शकत नाही हे मला चांगलं माहिती आहे, सो मला नसेल माहिती असं काहीतरी बोल ना. शुभ बोलतो, घे घे तू मस्त असंच फायदा घे या सगळ्या गोष्टींचा, पण तुला थोडी जरी सर्दी झाली ना मग बघशील तू पण काय करतो ते. अश्विका बोलते, ठीक आहे बघशील, ऑर्डर करू दे मला प्लीज. बापरे. अश्विका लगेच मग ऑर्डर करते आणि ऑर्डर येतात शुभला जबरदस्ती असं टेस्ट कर म्हणून भरवते आणि मग स्वतः ते पूर्ण फिनिश करते आणि मग बिलिंग काउंटरवर जातात दोघेही. तर अश्विका तिथे बाजूला असलेली सिल्क बघत असते तर हे शुभ बघून घेतो आणि बोलतो की तेही हवं असेल आता. तर अश्विका मान हलवत हो बोलते आणि मग दोन चॉकलेट घेतो आणि सांगतो की सुविक्षाला एक दे आणि तू एक खा. सो मग दोघंही बाहेर येतात. घरी जायला तर अश्विकाला शिंक येते. तर शुभ बोलतो की झालं चालू, तू बेटा फक्त वाढू दे हे, मग बघशीलच कसं पनिश करतो तुला ते. तर अश्विका शांतच असते. अय्यो. शुभ बोलतो, लिटरली आज मला असं वाटत आहे ना की मी आपल्या फ्युचर क्युटी पायचे नखरे सहन करत आहे. अश्विका बोलते, हे फार कमी आहेत माझे, तिचे याच्यापेक्षा जास्त असतील, फार जास्त, लाईक तू चिडणार आहे नक्कीच. शुभ बोलतो, चल ग काही पण काय,
मी कधीच नाही चिडणार आपल्या बेबीवर. मग ती कितीही जिद्द करू दे आणि नेहमी तिला छान समजावूनच सांगणार. आणि तिला कळणार सुद्धा. अश्विका बोलते, ॲक्च्युली तुला एक नाही तर दोन बीबीचे नखरे सहन करावे लागणार आहेत. सो त्यासाठी रेडी राहा आणि माझे जितके नखरे असतात तर तिचे किती असतील हे विचार करून घे. शुभ बोलतो, मी आहेच रेडी. चला निघायचं का आता? अश्विका बोलते, हो चल ना. परत एकदा शिंक येते अश्विकाला. अय्यो. शुभ लगेच बघायला लागतो अश्विकाकडे आणि बोलतो की मेडिकलकडे घे गाडी. तुला सर्दीसाठी काही मेडिसिन्स घेऊन देतो, जर झालीस तर ते घेऊन घेशील जेवणानंतर. तर अश्विका मेडिसिनचं नाव ऐकताच नकार देते तर शुभ रागात बघतो. बोलतो. मग अश्विका जाते सोबत. मेडिसिन घेऊन दिल्यानंतर अश्विकाला सांगतो शुभ की असं 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 घ्यायचं ते. तर अश्विका असंच इग्नोर केल्यासारखं ऐकत असे तर शुभ मस्त अश्विकाचा फेस टर्न करतो स्वतःकडे आणि परत सांगतो. तर अश्विका बोलते की याल शुभ तूच काय, मला नको आहे ना प्लीज, मला नाही होणार आहे काही. शुभ ऐकवायला लागतो तर अश्विका बोलते की बाकी मुलींचे बॉयफ्रेंड बोलतात चल फिरून येऊ, आईस्क्रीम खाऊ, हे करू ते करू. आणि माझा बॉयफ्रेंड आईस्क्रीम नको खाऊ आणि इतकं फोर्स केली तर खाऊ दिला आणि आता शिंका येताच मेडिसिन घेऊन देत आहे. वाह मेरे पतीजी. सो क्यूट. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 76 मध्ये बघणार आहे आपण ह्यावर शुभ काय बोलतो आणि कसा रिॲक्ट करतो आणि पुढे अश्विका पुन्हा कशासाठी काय जिद्द करेल आणि ते शुभ पूर्ण करेल का आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर ॲट एडिटर शुभ वासेकर.